तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलो आहे वडाळी परिसरामध्ये अंकुश भाऊच्या गोठ्यावर. आणि यांच्या गोठ्यात आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहे. कालवडी पण यांना एकदम भारी तयार केलेलं आहे. वर्ल्ड WWHच्या कालवडी, काही ABHच्या कालवडी, आणि संपूर्ण जग आहे सगळं आपल्या साईडचे जे पंजाबचे वगैरे एक पण काय नाही. तर आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहे. यांचं दररोजचं दूध किती चालतं, चारा व्यवस्थापन काय आहे. तर चला, तुमचा जास्त वेळ नाही घेता आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला. तर अंकुश भाऊ, सर्वप्रथम आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता तुम्ही तुमचं थोडक्यात परिचय द्या. माझं नाव अंकुश जाधव, वडाळी, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. तर आता दुग्ध असं सुरू करून किती दिवस झाले तुम्हाला? आम्हाला तरी 15 वर्ष झाले, पण मग गोठा वगैरेचं काम आता आम्ही 1 वर्षापूर्वी केलं आहे. पहिले आमचा जुना गोठा होता बाजूला, पहिले काय 6-7 गाई होत्या, नंतर आता 16-17 गाई झाल्या. 16-17. आणि स्टार्टिंगला समजा पहिले वडील करत होते का? वडील पण करायचे. वडील समजा 1-2 गाई होत तेव्हा काही एवढं दूध व्यवस्था नव्हतं करत आम्ही घरच्या पुरतं. नंतर भावानं चालू केलं, नंतर आम्ही सगळेच त्याच्यामध्ये घुसलो. लहान भाऊ आहेत, मी सगळं तेच बघतो. म्हणजे तुम्हाला आता 15 वर्ष आले चालू? नाही, आता आम्ही तर याच्यामध्ये 2011-12 पासून घुसलो. 2011. स्टार्टिंगला समजा आता मुक्त गोठाचं समजा तुम्ही आता ह्या वर्षी केलं. ह्या वर्षी समजा चालू वर्ष पहिले कसा व्यवसाय करायचा? पहिले छोटा गोठा आहे पलीकडून, त्याच्यामध्ये 15 गाईचा होता तो, पण बंदिस्त होता. म्हणजे बांधून ठेवायची. बांधून ठेवायची. त्याच्यामध्ये बांधलेला गोठा आणि मुक्त गोठा म्हणजे काय फरक जाणवला? फरक हाच आहे का जनावर घाण वगैरे होत नाही, धुण्याचं गडोगडी काम नाही पडत, आणि फिरण्यासाठी मोकळात एकदम व्यायाम होतो, आहार व्यवस्थित, बैठक व्यवस्थित होती. बाकी काही पाणी वगैरे पाणी पाजायला काही टेन्शन नाही. दिवसभरात म्हणजे बंदिस्तपेक्षा पण 3 पटीनं पाणी शिल्लक पिते जनावर. जेव्हा वाटेल तेव्हा पाणी. आपलं बंदिस्त राहिलं आपण मनावर. आणि चारा वाया जात नाही. चारा तुमचा एक गावणीमध्ये चारा राहिला काही तर काय दुसरी गाई समजा एका दिन खाल्लं बी नाही, पोट भरलं, दुसरी गाय येऊन जी उपशी ती खाऊन घेते. नाही तर बंदिस्तमध्ये काय राहतं, जी गाय चांगला चारा खाते तिला कमी पडतो, जी कमी खाते तिला जादा पडतो. त्याच्यामुळं हे एक फायदा मोठा आहे का चारा पूर्णपणे खाल्ले जातो. आता संपूर्ण किती गाई तुमच्याकडं? गाई आता मोठ्याले गाई आहे 9, आणि छोटे वासऱ्या 6 वासरे आहे. आणि आता गाई समजा कुठून कुठून आणली? गाई लोणी बाजारून आणलेले आहे आम्ही पहिले 4-5 गाई घरच्या तयार केलेल्या आहे, आणि पूर्ण कालवडी घरच्याच आता. म्हणजे स्टार्टिंगला 4-5 होत्या? हा, सुरुवातीला 4-5 तर विकत घेतल्या आणि घरी? नाही, विकत घेतो आम्ही, तसं काही नाही. आता काय होईल, दुधाचे भाव खूप कमी होईल. नाही तर गाई आज तुम्हाला इथं 20-25 गाई बघायला भेटल्या असत्या, पण दुधाचा भाव नाही ना, 25 रुपयानं परवडून नाही राहिला आता. आणि मग आता घरी किती कालवड तयार करेल आता दुधाला? घरी सध्या 2-3 कालवडी महिन्यामध्ये जणल्या आता, आणि 6 कालवडी तिकडे आता बाजूला चालू संगोपन चालू आहे. म्हणजे घरच्या तुमच्या 2-3 कालवडी दुधाला चालू. हो. आणि तुमच्या गोट्यामध्ये समजा सगळ्यात हायस्ट दूध देणारी म्हणजे किती लिटरची गाय? सगळ्या गाय आपल्या 13-14 लिटरची एका टाइम? हा, म्हणजे मिनिमम 11च्या पुढंच, 11च्या खाली एक पण नाही. तर मग आता समजा एवढं दुधाची गाय तुमच्याकडे, मग चारा वगैरे काय तुमच्याकडं? चारा आता आमच्याकडं मकाचा मुरघास आहे, बिन्नी गवत लावलेलं आहे, आणि ऊस आहे, आणि ज्वारीचा पण वाळलेला कडबा आहे. हा, मिक्स देतो आम्ही. बिन्नी गवतामध्ये मिक्स कुट्टी करतो, आणि मकाचा मुरघास संध्याकाळी राहतो. एक टाइम मुरघास आणि एक टाइम हिरवा चारा. एक टाइम हिरवा आणि एक टाइम मुरघास. कणसाचं सकट पूर्ण कणस. संध्याकाळी 1 कॅरेट म्हणजे तरी 17-18 किलो संध्याकाळी देतो, आणि सकाळी तेवढाच पडतो हिरवा. मुरघासाचा काय फायदा? कणसाचा फायदा म्हणजे हेच, जनावरांचे म्हणजे आपला जो खाद्याचा खर्च आहे तो बराचसा कमी होतो, इम्युनिटी चांगली राहते, आणि व्यवस्थित पोट भरतं जनावर. दुधाला भरपूर फॅट वगैरे व्यवस्थित येतो, अंगावर पण राहते. आणि बाकी खाद्यामध्ये काय काय चालू होतं? खाद्यामध्ये ढेप आणि सुग्रास. सुग्रास काय प्रमाणात देतं? 3 किलो एका टायमाला. 3 किलो एका टायमाला, त्याच्यामध्ये प्लस 2 किलो ढेप. 2 किलो. बाकी मिनरल मिक्सचर, कॅल्शियम वगैरे देत राहतो. लिक्विड मध्ये कॅल्शियम देतो, काही पावडर फॉर्म मध्ये नाही एवढं, पण मग तिच्या पलीकडून काळजी आहे का, तिनं दिलं 13-14 लिटर दूध दिलं एका टायमाला. नाही, ही लोणीची आहे. हा, हिनं 12-13 लिटर दिलं, पण मग थोडे मध्ये मध्ये आजारी पडल्यामुळे ते थोडं दूध कमी झालं, पण मग पुढच्या झोपायला चांगलं दूध देईल ती. काय किमतीत आणली तुम्ही? ही आणली होती 1.5 लाखाला. 1.5 लाख. किती दूध सांगितलं तुम्हाला?
दूध पहिल्यावर होती ती, पहिल्यावर दुधाची काही गॅरंटी नाही पहिल्यावर. आता तुमच्याकडे दुसऱ्यांदा खाली झाली की नाही आता लागलेली आहे ती. लागलेली. हा आता लागलेली आहे. आता तरी दूध किती बंद. दूध दिलं ते ना पहिल्यावर? दूध म्हणजे देत खूप होती ती, 14-15 लिटर दूध एका टायमाला देत होती. पण मग नेमकी दुधाचं आज झालं, थोडी मध्ये आजारी पडली होती, थोडा तिला सडात प्रॉब्लेम आलता ना, हा हा तर मग दूध थोडं कमी पडलं होतं. पण मग काही दुसऱ्या झोप्याला चांगलं दिलं. आणि ही गाय ती जवळपास हिनं दिलं वन टाइम 14 लिटर, 13 लिटर, 14 लिटर. 28 पर्यंत हा 2 टायमाच. हो, इकडून आणले तुम्ही ही पण लोणीचीची. आणि काय किमतीत आणले ही तेव्हा ही पहिले आमच्याकडे तिसरं झोप हिचं वालं. ही तेव्हा 80-90 हजार आणलेली. 80 ना? हो, आता हिला आणून जवळपास 4-1 वर्ष झाले आमच्या. 4 एक वर्ष आणले. आणि ती ही म्हणले तुम्ही ही तिला आता 1 आणली वर्ष. ती? हा तिला पहिलं रोज दुधाचे होती, भाव पहिलं चांगले रोज. पण होते. आता ही गाय पण चांगली दूध देते. ही मधली हा, ही बी 12-13 लिटर चालती. ही घरची वासरी. ही घरी तयार केली? हा, घरची वासरी. तिची आई तिची आई आता किती दिवस झाले आता देऊन समजा. म्हणजे विकून टाकली? हम्म. ती किती दूध देते तिची आई? तिची आई हेच तिच्या आईने चांगलं 15 लिटर पर्यंत दूध दिलं. मग विकली का बरं तुम्ही? नाही, थोडं आता 4-5 झोपे झाले ते आमच्याकडे, त्याच्यावर पलटी मारली होती आम्ही. हा, पलटी हा, मारली. ती दुसऱ्या शेतकऱ्याला दिली आणि ही आणली. ही मित्रांनो, आता तुम्ही जे म्हणले जुळ्या वासरे दिले, ती गाय कोणती? जुळ्या नाही, ती आता जगली नाही ती. म्हणजे हा. काही प्रॉब्लेम झाला का? काय झालं नेमकं? प्रॉब्लेम म्हणजे तिला अचानक रात्रीतूनच काही ताप वगैरे आलता, त्याच्यामध्येच काहीच नाही कळलं आम्हाला. म्हणजे ट्रीटमेंट वगैरे काही? ट्रीटमेंट केली ती सगळी केली ती, पण मग नाही वाचली ती. आणि 2 जुळ्या वासरा दिल्यात ते. हो हो. आणि त्या किती कालावधी नंतर समजा एक्सपायर झाली? व्याल्यानंतर का दोन नाही, जुळ्या दिल्यानंतर तर एक दुसऱ्या झोपेला गेली ती. दुसऱ्या झोपेला हो. समजा. मित्रांनो, आता आपण यांच्या कालवडी बघू. खूप छान प्रकारे यांना कालवडी संगोपन केलंय, तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो, आता यांना कालवडीसाठी वेगळा कप्पा केलेला आहे आणि गाईसाठी तो कप्पा आहे. आता ही कालवड बघू शकतो. ही कालवड किती महिन्याची आहे आता? 10 महिन्याची. 10 महिन्याची. कोणत्या सिमांची? ABS. 9 महिन्याची का? 9 महिने 10वा महिना चालू आहे तिला आता. 10वा महिना चालू 10 महिना चालू आहे. हिटवर वगैरे यायला चालू झाले असं? आहे. हिटवर मागच्या 8 दिवसापूर्वी आली ती, पण मग काही विषय नाही अजून. तुम्ही कालवडी कशाला म्हणजे कधी लावता? आम्ही 18 महिन्यानंतर. 18 महिन्यानंतर. म्हणजे खूप लेट लावता. आता तर जसं 13-14 महिना. नाही, थोडं इम्युनिटी वगैरे चांगली वाढते, शरीर व्यवस्थित तयार झालं का. ते 16 महिन्याच्या पुढं सरासरी 16 महिन्याच्या पुढं. 16 महिन्याची. आणि आता कालवड सांग तुम्ही पूर्ण घरीच तयार करता? हो, घरीच. आता पूर्ण घरीच आहे आता. पूर्ण घरच्या. ते किती कालवडी जवळपास? आता ह्या 5 कालोडी आहे आणि बाजूच्या गोट्याला 3 कालोडी छोटे. आता झालेले आता नवीन मित्रांनो. आता ह्या जवळपास पूर्ण ABS आणि ABS आणि HF. HF 100%. 100%. तर मित्रांनो, आता थोडक्यात त्यांच्याकडे कालवड संगोपनाला माहिती घेऊ. आता तुम्ही समजा झाल्यापासून थोडक्यात माहिती द्या, समजा दूध किती? 3 महिन्यापर्यंत आम्ही सकाळी 3 लिटर, संध्याकाळी 3 लिटर, आणि समजा 2 महिन्यानंतर थोडं कमी करून 2.5 लिटरवर आणतो. पण 3 महिने दूध व्यवस्थित. नंतर मग थोडं कमी करून चारा खायला लागली थोडं कमी करतो, पण 3 महिने दूध व्यवस्थित. 3 महिने. आणि नंतर काफ स्टार्टर वगैरे काही देतात? नाही, सुग्रस थोडी सुग्रस देतो. खाद्य वगैरे काही? खाद्य सुग्रस मध्ये सुग्रस. हा, सुग्रस. हिरामध्ये येते. हा, नाही, कालवडी स्पेशल. हा, आणि हाडवाडीसाठी औषध, इंजेक्शन वगैरे दुधामधून देत राहतो औषधी. हो. बाकी काही अदर प्रोडक्ट वगैरे काही नाही, बाकी काहीच 3 महिने दूध नंतर काफ स्टार्टर की सुग्रास. हो. आणि मुरगास. मित्रांनो, यांच्या एका गाईना म्हणजे 2 कालवड दिले होते ना जुळ्या एकाच टायमाला. त्यापैकी ही एक कालवड आहे. आता ही म्हणजे हिला किती महिने झाले खाली जणून का? हिला आता 8 दिवस झाले. 8 दिवस खाली होऊन झाले तिला. आता दूध किती चालू आहे तिचं? दूध आता देऊ राहिली ती 5 लिटर 6 लिटर देऊ राहिली. सकाळी 6, संध्याकाळी 5. दूध वाढन तिचं अजून. म्हणजे 20 लिटर पर्यंत जाईल? हा, 18 लिटर पर्यंत. 18 पर्यंत. आणि दुसरी कालवडी ती तिकडे आहे, ती पण बघू आपण. आता मित्रांनो, जी जुळ्या कालवडी दिली त्यातली दुसरी कालवडी. आता हिला किती महिने झाले खाली? हिला 2 महिने. 2 महिने. किती दूध दिलंय ना हिनं? आता देऊ राहिली 7 लिटर एका टायमाला. 7-7.5 लिटर. हो, दोन्ही ABS. आणि यांना दोन्ही वासरा दिलेलं आहे का आता? दोन्ही वासरे दिलेले. मित्रांनो, एका गाईनं समजा 2 वासरा दिल्या जुळ्या, त्या खाली पण झाल्या. त्यांना दोन्ही वासरा दिलेलं आहे. आणि त्या कोणत्या सिमनच्या आहे? बारीक आता लावलेल्या त्याच्यामध्ये ABSच्याच आहे ते पण ABS. त्या पण कालवड तुम्हाला दाखवतो मित्रांनो. त्यांना जुन्या गोठ्यामध्ये ठेवलेलं आहे. सिमेंटचं नाव काय? ते ABS येईल आणि HF येईल. मित्रांनो, आता जे आपण बघितलं जुळ्या गाई, 2 वासरा आहे त्यांच्या. आणि यांचा जुना गोठा होता म्हणजे मुक्त गोठा त्यांना ठेवलेला आहे. दोन्ही ABSच्या कालवडी. किती दिवसाच्या आता?
ही आता 8 दिवसाची ही 8 दिवसाची आणि ती 1.5 महिन्याची. तुम्ही बघू शकता मित्रांनो क्वालिटी कशी आहे वासराची. हां त्यांना 3-3 लिटर दूध चालू आहे दोन्ही. हां 3 आणि लिटर. सध्या बाकी काहीच नाही, पाणी बाकी पाणी पिते ना, बाकी काही नाही, चारा नाही खाता अजून. खाद्य वगैरे अजून चालू नसतं. नाही, खाद्य थोडी सुग्रस खाते, मोठ्या वासरी सोबत खाते थोडी. आता हे नाही खाता अजून, की छोटं आहे ते 1 महिन्याची खाते थोडं. हा, आणि बाकी 2 कालोडी गिरची कालोड हा गिरची ती. किती महिन्याची? ही गिरची ना, ही 8-9 महिन्याची कालोड. 8-9 महिन्याची. आणि ही हिला आता ही दिवाळीनंतर जणलेली आहे, ती 1-1.5 महिन्यानंतर. दिवाळीनंतर 1-1.5 महिन्यानंतर. मित्रांनो अशा प्रकारे यांचं कालोड संगोपन पण चालू आहे. 6-1 महिन्याची आहे ती. बघू शकता तुम्ही कालोड एकदम भारी दोन्ही पण. आणि भाऊनी खूप छान मॅच दिली. भाऊ धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, आणि जे कोण नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर त्याला आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.